आपण परिचय तर दोघींचा झालाय, ज्या आपल्या आयुक्त मॅम बरोबर मंचावर होत्याच. आता तिसऱ्या आहेत सायली मॅम, ज्या क्रीडा अधिकारी आहेत आणि अर्थातच कबड्डी क्षेत्रामध्ये स्वतःचं नाविन्य आणि आपलं नैपुण्य सिद्ध करणारं व्यक्तिमत्व. अर्थातच जुन्या काळामध्ये असणारा हा कबड्डी खेळ फक्त पुरुषांची मक्तेदारी समजला जायचा, मुलांची मक्तेदारी समजला जायचा, पण स्त्रियांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले आणि त्याचं प्रतिनिधित्व करतायत. सायली मॅम, एकदा 14 टाळ्यांचा कडकडाट या तिघींच्यासाठी होऊन जाऊ देत. सगळ्यात पहिले मी वळती आहे दीपाली पाटील मॅम, ॲडव्होकेट सौ आरती मिलिंद दीक्षित मॅमकडे. तर मॅमला विनंती आहे की त्यांनी माईक हातात घ्यायचं आहे आणि खेळाडू आणि सामान्य नागरिकांनी कायद्याची कोणती मूलभूत माहिती असणं आवश्यक आहे, विशेष त्यांच्या हक्क आणि जबाबदाऱ्यांबाबत. प्रथम मी आज महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि तुमच्यामध्ये असलेल्या मातृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि सृजनशीलतेलाही मी मनातून नमस्कार करते. तर आज मला ही प्रश्नांची सरबत्ती खरं तर माहीत नव्हती, पण जेवढं माझं नॉलेज आहे त्या नॉलेजनुसार उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते. खरं तर कायदा हा सर्वसामान्य ते टोकापर्यंत जे काही आहे कुठल्याही व्यवस्थेमध्ये सफर होतात त्यांच्यासाठी कायदा हा तत्पर असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं मॅडम मला सांगावं वाटतं, कायद्याची आणि कोर्टाची पायरी तेव्हाच ओलांडावी जेव्हा आपली सगळी तडजोड संपेल, सामंजस्याच्या भावना संपतील, त्यानंतरच आपण कोर्टाकडे जावं. तर मी प्रॅक्टिस करत असताना खेळाडूशी तसा माझा काही परिचय आलेला नाही आहे, पण नवरा ह्या क्षेत्रात असल्यामुळे थोडीफार माहिती कानावर पडतच होती. सगळ्यात महत्त्वाचं असतं खेळणं म्हणजे काय असतं तर दिलदारपणे खेळावं लागतं. परंतु आजकाल आपण बघतो, बातम्या ऐकतो, खेळाची कामगिरी वाढवण्यासाठी जे काही औषध उपचार घेतले जातात आणि त्याच्यातून तुमचं कर्तृत्व सिद्ध केलं जातं, ते करण्यासाठी म्हणजे तो अस्तित्वात आला तो कायदा डोपिंग ॲक्ट. तर त्यानुसार तुम्ही ते जर प्राशन करून तुमची कामगिरी चमकवत असाल तर त्याच्यासाठी त्याच्या खेळाडूच्या संरक्षणानुसार शिक्षाही कायद्याने अवलंबली आहे. आणि किती छान स्वरूपात माहिती दिली मॅमसाठी एकदा 14 टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. यानंतर योगा क्षेत्रामध्ये खरं तर योगा हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण आता आपल्या भारताने जागतिक योगा दिन सुद्धा साजरा करतात आणि योगासाठी आता खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या हृदयाला जर सुरक्षित ठेवायचं असेल, शरीराला, मनाला आणि अर्थातच तुमच्या जीवनाला सुरक्षित ठेवायचं असेल तर योगा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून मॅमकडे मी वळताना त्यांना विचारेन की आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी योग आणि वेलनेसच्या कोणत्या सवयी तरुणांनी रोजच्या जीवनात अंगीकारायला हव्यात. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. योग आणि जे आपण म्हणतो की फिटनेस, ओके, तर ह्या हँड इन हँड जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि आपला आहार विहार आचार विचार ह्या गोष्टी जर आपल्या आयडियल असतील तर आपली दिनचर्या त्याप्रमाणे असते. आपल्या ऋतुचर्या जी आहे म्हणजे ज्या भागामध्ये आपण राहतो तिथलं आता ऋतू कुठला आहे त्याप्रमाणे आपली दिनचर्या असावी. योग नाही आहे तर मनाने सुद्धा फिट असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महत्त्वाचा आहे तो योग. वा. यानंतर सायली मॅमला मी माईक देण्याची विनंती करेन आणि